नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण या ठिकाणी चौथा चॅप्टर सुरू केलेला आहे. दशांश, अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया. त्यामध्ये आज आपण स्वाध्याय 4.2 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला पाहूया. बघा, प्रश्न पहिला आहे, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आपल्याला या ठिकाणी ऑप्शनचा आधार घेऊन आपल्याला उत्तर काढावं लागेल. बघा, मी ऑप्शन या ठिकाणी लिहून घेते. तर ऑप्शनकडे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, की इथं काय आहेत, मधात 3 शून्य देऊन 3 आहेत, इथं 2 शून्य देऊन 3 आहेत, इथं 1 शून्य आहे आणि इथं एकही शून्य नाही. तर मला सांगायचं असं आहे, की दशांश स्थानानंतर हं, जितका संख्या दूर जाईल, तितकी त्या संख्याची किंमत काय होत असते? कमी होत असते. म्हणजे इथं काय आहे? 3 शून्याच्या नंतर हे 3 आहेत. म्हणजे या 3 ची किंमत ही काय आहे? या 3 पेक्षा कमी आहे. त्याचबरोबर इथं काय आहे? 2 शून्याच्या नंतर 3 आहेत. म्हणजे या 3 ची किंमत याच्यापेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर इथं 1 शून्यानंतर 3 आहे, तर याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे. आणि इथं दशांशच्या नंतर लगेचच काय आहे? 3 आहेत. म्हणजे या ठिकाणी या 3 ची किंमत बाकीच्या 3 पेक्षा जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे? तर ती आहे ऑप्शन डी. बघा, त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत? तर उतरत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात मोठी संख्या अगोदर असेल तिच्यापेक्षा, नंतर तिच्यापेक्षा लहान, तिच्यापेक्षा लहान अशा पद्धतीनं उतरता क्रम असेल. आपल्याला काय करावं लागेल? अगोदर त्या संख्या सगळ्या कोणत्या आहेत ते घेऊन त्याचा काय करावं लागेल? योग्य तो क्रम लावावा लागेल. बघा, एका ऑप्शनमधून मी सर्व संख्या घेते. तर बघा, या संख्या आपल्याला काय करायच्या आहेत? तर उतरत्या क्रमाने लावायच्या आहेत. उतरता क्रम. तर उतरता क्रम म्हणलं, की आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात मोठी संख्या आहे ती अगोदर घ्यावी लागेल. सगळ्यात अगोदर आपण संख्यांचा विचार करूया. संख्यांचा विचार केल्याच्या नंतर मी तुम्हाला मगाशीही सांगितलं होतं, की दशांशच्या नंतर जर एखादी संख्या आता सगळ्यांच्या काय आहे दशांशच्या अलीकडं तर काय आहे संख्या 12-12 म्हणजेच काय आहे सेम संख्या आहे. आपल्याला काय करावं लागणार आहे? तर दशांश स्थळाच्या नंतर ज्या संख्या आहेत त्यावरून आपल्याला लहान-मोठी संख्या शोधावी लागेल. बघा, इथं दशांश स्थळानंतर लागलीच काय आहे? 0 आहे. म्हणजे याची किंमत काय आहे? कमी आहे. तर त्यानंतर बघा इथं 0 नंतर 7 आहे. बरोबर आहे की नाही? त्यानंतर या ठिकाणी 0 नंतर 7 आहे. म्हणजे एकंदरीत विचार केला तर या दोन्ही संख्याचा इथपर्यंतचा विचार केला तर दोन्ही संख्या सारख्या आहेत. परंतु या ठिकाणी 2 नंबरला जर विचार केला आपण तर या ठिकाणी 0 आहे आणि इथं काय आहे? 5 आहे. म्हणजेच ही संख्या कोणती? तर 12.750 ही संख्या काय आहे? सर्वात मोठी आहे. त्यानंतर कोणती मोठी असेल? तर ती असेल ही. म्हणजेच हिचा येईल 2 नंबर आणि ही आहे 3 नंबरला संख्या. आता आपल्याला काय करायचं आहे? तो उतरता क्रम लावायचा आहे. म्हणजेच आपण सगळ्यात अगोदर मोठी संख्या घेणार आहोत. ती मोठी संख्या आहे 12.750. त्यानंतरची संख्या असेल ती म्हणजेच 12.705 आणि 3 नंबरची संख्या असेल 12.075. ऑप्शनमध्ये बघा असं कुठं ऑप्शन आहे का? तर ऑप्शनमध्ये पाहिल्याच्या नंतर ऑप्शन बी हे काय आहे आपलं योग्य उत्तर आहे. ऑप्शन बी मध्ये अशा पद्धतीनं मांडणी केलेली आहे. त्यामुळं ऑप्शन बी हे आपलं काय आहे योग्य उत्तर आहे. त्यानंतर लागलीच आपण याच्या पुढचा म्हणजे तिसरा प्रश्न घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला तिसरा प्रश्न हा काय आहे? 3 नंबरचा क्वेश्चन आहे. तिसरा प्रश्न आपल्याला विचारला आहे, की जर 278.10 भागिले 13.5 असेल, तर त्याचा भागाकार या ठिकाणी त्यांना आपल्याला दिलेला आहे. तो काय आहे? तर 20.6 आहे. तर आपल्याला सांगितलं आहे, की 27,810 भागिले 1.35 याचा भागाकार काय होईल? जर आणि तरचा जेव्हा प्रश्न विचारला जातो, तो प्रश्न काय करायचा असतो? अतिशय सोपा असतो. कारण की त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, अर्ध उत्तर तर त्यांनाच दिलेलं असतं. फक्त आपल्याला आता इथं दशांश स्थळाचा विचार करावा लागणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? तर म्हणजे जसं की इथं काय दिलंय 20.6 म्हणजे या ठिकाणी 206 तर संख्या काय आहे? फिक्स आहे. म्हणजे 2, 0 आणि 6 ह्या संख्येच्या व्यतिरिक्त उत्तरामध्ये कुठलीही संख्या येणार नाहीये. फक्त आपल्याला करायचं काय आहे? तर दशांश स्थळ किती स्थळानंतर असेल किंवा दशांश कुठं द्यायचा हा आपला प्रश्न असेल. बघा, सगळ्यात अगोदर आपण ती संख्या मांडून घेऊया. आपल्याला करायचं काय आहे? तर 27,810 ला 1.35 न भाग द्यायचा आहे. मग मी ती संख्या इथं मांडून घेते बघा. 27,810 भागिले किती? 1.35. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं, की जर हे दशांश म्हणजे दशांश स्थळानंतर काय आहे? 2 संख्या आहेत. तर आपल्याला त्या जर उडवायच्या असतील, तर वरी आपल्याला काय करायचे? शून्य द्यायचे. किती द्यायचे शून्य? तर 2 शून्य द्यायचे. आणि मग इथं तर वरच्या म्हणजे अंशामध्ये तर काही दशांश नाहीये. म्हणून आपण काय केलं? 27,810 वर काय केले? हे 2 शून्य देऊन टाकले.
आलं लक्षात? आणि मग खाली संख्या झाली तयार ती म्हणजे 135. आणि 135चा आपल्याला विचार करायचा झाला, तर आता आपण डायरेक्टली काय करूया, इथं भागाकार स्वरूपात मांडूया. म्हणजे 135 न आपण काय करणार आहोत, तर या ठिकाणी 27, 81 आणि हे 3 झिरो याला काय करायचं आहे, आपल्याला भाग द्यायचा आहे. आणि आपला भागाकार जो आहे, तो काय येणार आहे, 206 येणार आहे. तर मी सगळ्यात अगोदर 135 ला काय करते, 2 न गुणते. 135 गुणिले 2. तर बघा 5 दोन्ही 10, 10ला 0, हातचा आला 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7 आणि बे एक बे. म्हणजे 270 आले आणि त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक भाग लागणार आहे तो म्हणजे 6चा. ते पण मी इथं अगोदरच घालून म्हणजे भाग गुणून ठेवते म्हणजे काय होणार आहे आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण तिकडे घेऊया. बघा 135 गुणिले 6. 5 सख 30, 30ला 0, हातचे आले 3, साहित्रिक 18, 18, 18 आणि 3 19, 20 आणि 21. 21ला 1, हातचे आले 2. 3 एक आपलं 6 एक 6, 6 आणि 2 8. म्हणजे 810 एवढं उत्तर आलेलं आहे. आता आपल्याला भाग घालायला सुरुवात करायची. म्हणजेच काय करणार आपण, तर सगळ्यात अगोदर आपला कुठला भाग बसतो, तर 2चा भाग बसतो. कारण पहिला जर आपण 3 संख्यांचा काय केला, विचार केला, म्हणजेच ही 278 संख्या होत आहे आणि जर 135ला 2 न गुणलं तर किती संख्या येत आहे, तर आपल्याला उत्तर मिळत आहे 270. म्हणजेच आपण 2 न भागूया. बघा 278 ला भाग बसतो 270चा. मग इथं बाकी किती उरली? तर बाकी उरलेली आहे ती म्हणजेच 8 आणि इथं 0, 0. 7 मधून 7 गेले 0, 2 मधून 2 गेले 0. आता बघा आपल्याला या ठिकाणी ही एक संख्या खाली घेता येते. बरोबर आहे की नाही? घेता येते परंतु 81 ला 135 न भाग जाणार नाही. म्हणजे तिच्यासोबत आपल्याला 0 पण घ्यावा लागणार आहे. आणि जर 0 एक संख्या न घेता 2 संख्या जर खाली घ्यायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागतं इथं? इथं काय करावं लागतं? तर आपल्याला या ठिकाणी 0 द्यावा लागतो. आणि 0 दिल्याच्या नंतर आपण या ठिकाणची संख्या या ठिकाणी घेऊ शकता. आता घेतल्याच्या नंतर ते झाले किती झाले? तर 810 झाले. मग 810 किती नंबरला आहेत 135 च्या पाड्यात? तर 6 नंबरला आहेत. मग लागलीच आपण काय करणार इथं 6 लिहून 810 चा इथं भाग देणार. तर बघा इथं मग बाकी उरली 0. आता राहिला प्रश्न या 2 शून्यांचा. बरोबर आहे की नाही? तर हे 2 शून्य काय करायचे? उत्तरामध्ये देऊन टाकायचे इथं वर. म्हणजेच आपलं उत्तर आलं 20,600. ऑप्शनमध्ये बघा तर ऑप्शनमध्ये पाहिल्याच्या नंतर ऑप्शन बी हे काय आहे आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चौथा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की 4.239 ला 0.9 ने भागाकार दिल्यावर हाती येते. तर या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा आहे. कोणत्या संख्येचा भागाकार करायचा आहे? तर संख्या आहेत 4.239 भागिले किती? आपण इथे लिहूया भागिले म्हणजे 0.9 यांचा काय करायचा आहे आपल्याला भागाकार करायचा आहे आणि मग उत्तर काय येईल ते आपल्याला लिहायचं आहे. तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट बघा ऑप्शनमध्ये काय केलेलं आहे तर 471 म्हणजे पॉइंट देऊन मागं-पुढं करून काय केलेलं आहे पॉइंट मागं-पुढं करून प्रत्येक ठिकाणी ऑप्शनमध्ये काय केलेलं आहे तर 471 दिलेलं आहे. म्हणजे मला सांगायचं काय आहे की ऑप्शनवरून तुम्ही जाऊ शकता. ते म्हणजे कसं, तर काय करायचं याला भाग देत असताना याच संख्यांचा उपयोग करायचा. म्हणजेच कसं, तर मी तुम्हाला इथं समजून सांगणार आहे. बघा सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी पाहूया. वरी काय आहे 3 स्थळानंतर दशांश आहे, तर खाली काय करा 3 शून्य देऊन टाका आणि छेदामध्ये 1 स्थळानंतर दशांश आहे, तर 1 शून्य वर देऊन टाका. म्हणजेच कसं होणार आहे बघा, तर 4 4,239 ही संख्या मी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर खाली 9 लिहून घेऊया. आता काय केलेलं आहे दशांश उडवले आहेत आपण. तर वरी काय आहे 3 स्थळानंतर दशांश आहे म्हणून आपण खाली 3 शून्य देणार आणि खाली 1 स्थळानंतर दशांश आहे म्हणून वरी 1 शून्य देणार. आलं लक्षात? आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं तर शून्य वगैरे कटत असतील तर ते काय करायचे काटून टाकायचे. काटले. आता काय करायचं आहे आपल्याला तर 4,239 ला 900 न भाग घालायचा आहे. बघा मी आता इथं या ठिकाणी संख्या लिहून घेते. 900 न आपल्याला 4,239 ला भाग द्यायचा आहे आणि आपल्याला उत्तर पण ऑलरेडी माहीतच आहे. 471 असं उत्तर येणार आहे. मग पॉइंटमध्ये येईल, कुठं येईल पॉइंट ते आपल्याला बघायचं आहे. तर आता 900चा जो काही पाढा आहे तो अतिशय सोपा आहे. जसं की 9चा पाढा आहे कसा? 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81 आणि 9 10 90. तर यावरच काय करायचं आहे तर आपल्याला 2 2 शून्य ॲड करायचे आहेत. आलं का लक्षात?
म्हणजे हा पाढा तर काय आहे सोपाच आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या सगळ्या संख्येची गरज पडणार नाहीये, परंतु मी या ठिकाणी सोप्पा आहे आणि तुमच्या लक्षात यावं म्हणून मी या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला संख्या कोणत्या-कोणत्या लागणार आहेत? 4 नंबरची एक संख्या लागणार आहे. 1, 2, 3 आणि 4. त्याचबरोबर आपल्याला 7 नंबरची संख्या लागणार आहे. 5, 6 आणि 7 आणि 1 नंबरची एक संख्या लागणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला फक्त 1, 4 आणि 7 नंबरच्या संख्याची गरज आहे. आता आपण भागाकार करायला घेऊया. तर या ठिकाणी आपली संख्या आहे ती म्हणजे 4239. तर 4239 तुम्हाला पाढ्यात कुठं दिसतंय का? तर या ठिकाणी तुम्हाला 4500 दिसत आहे म्हणजे पुढची संख्या होत आहे म्हणजेच 4 नंबरला 3600. 3600 म्हणजे 4 चा भाग बसेल. 3600 इथं तुम्ही लिहून घ्या. आता यांची वजाबाकी केली तर 9 मधून 0 गेला 9 राहिले. 3 मधून 0 गेला 3 राहिले आणि आता बघा 2 मधून 6 जात नाहीत म्हणून याच्याकडनं हातचा घेतला. हे झाले 3 आणि 12 मधून 6 गेले तर खाली राहतात 6. आलं लक्षात? आता बघा यांची आपण वजाबाकी एवढी आपल्याला मिळालेली आहे. आता या ठिकाणी 639 उत्तर आलेलं आहे. भाग आपल्याला 900 न द्यायचा आहे. म्हणजे ज्याला भाग द्यायचा ती संख्या काय होत आहे? लहान होत आहे. मग लहान होत आहे तर आपण या ठिकाणी दशांश दिला की इथं आपल्याला शून्य घेता येतो. मग आपण शून्य घेतला तर आता संख्या बनली आहे 6390. तर इकडे या पाड्यामध्ये बघा 6390 कुठं आहे का? तर 6390 नाही, परंतु 6300 या ठिकाणी 7 नंबरला आहेत. म्हणून या ठिकाणी 7 चा भाग देऊया आणि 6300 इथं लिहून घेऊया. बघा, इथं बाकी आता सहजच गोष्ट आहे, की 6 ह्या 390 मधून 300 गेले तर बाकी काय राहील? तर 90 राहतील आणि बाकीचे सगळे शून्य इथं लिहून घेऊया. बघा, तर या ठिकाणी 900 आहेत आणि इथं 90 आहेत, तर या ठिकाणी भाग जाईल का? जाणार नाही. परंतु आपण इथं दशांश घेतला आहे, म्हणजे या ठिकाणी आपण शून्य घेऊ शकतो. आलं लक्षात? आता झाले ते 900, इथं 900 ने 900 ला भाग द्यायचा, म्हणजे 900 एक 900 आणि या ठिकाणी बाकी मग काय उरल? तर शून्य उरल. आणि आपलं योग्य उत्तर आलेलं आहे ते म्हणजेच 4.71. ऑप्शनमध्ये बघा, तर ऑप्शनमध्ये पाहिल्याच्या नंतर 4.71 हे आपल्याला बी मध्ये दिसत आहे. काय होत आहे? बी मध्ये दिसत आहे म्हणजेच ऑप्शन बी हे काय आहे? आपलं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी 5वा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, की 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार किती? मी इथं संख्या लिहून घेते. संख्या आहेत 0.8 गुणिले 0.04. तर यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर सरळच तुम्हाला दिसत आहे, की यांचा गुणाकार करायचा म्हणजे 8 चोक किती होतात बरं? तर 32 होतात. आणि इथं काय आहे? 1 स्थळानंतर दशांश आहे. इथं काय आहे? तर 2 स्थळानंतर दशांश आहे आणि जर मधात गुणाकाराची क्रिया असेल, तर त्यांची होते बेरीज. म्हणजे 1 अन् 2 किती झाले? तर 3 झाले. तर 3 स्थळानंतर आपल्याला काय करायचं आहे? दशांश द्यायचा आहे. उजवीकडून 3 स्थळानंतर. मग आपण मोजूया. बघा, हे 1, 2 आणि इथे एक 3 म्हणजे इथं आपण काही नाही म्हणजे शून्य द्यायचा. नंतर आपण या ठिकाणी दशांश देऊन शून्य देऊया. बघा, अशा पद्धतीचं उत्तर येणार आहे. बघा, घ्या ऑप्शनमध्ये बघा. तर ऑप्शनमध्ये पाहिल्याच्या नंतर आपलं योग्य उत्तर ते म्हणजे सी दिसत आहे. सी मध्ये काय आहे? 0.032 असं उत्तर आहे. म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 6वा प्रश्न विचारला आहे, की 2 संख्यांचा गुणाकार 3.92 आहे. त्यापैकी एक संख्या दुसरीच्या काय आहे? तर दुप्पट आहे. तर त्यातील मोठी संख्या कोणती? आपल्याला काय विचारली आहे? एकंदरीत सांगितलं आहे, की 2 संख्या आहेत आणि त्यांचा गुणाकार 3.92 दिलेला आहे. त्याचबरोबर सांगितलं आहे, की पहिली संख्या ही काय पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या काय आहे? तिच्यापेक्षा दुप्पट आहे. मग याची मांडणी जर जमली तुम्हाला तर उत्तर लगेच निघणार आहे. बघा. त्यातली एक संख्या म्हणजे एक संख्या जी आहे ना, ती काय आहे? तर x आहे असं आपण धरूया आणि दुसरी संख्या ही काय आहे? पहिलीपेक्षा दुप्पट आहे. आलं का लक्षात? दुप्पट आहे म्हणून मी काय केलं त्याला तर 2x लिहिलं. आलं लक्षात? त्याचबरोबर त्यांना असं सांगितलं आहे, की या 2 संख्येचा गुणाकार, ही पहिली संख्या आणि ही दुसरी संख्या, ही पहिली संख्या आणि ही दुसरी संख्या यांचा जेव्हा गुणाकार केला, म्हणजे x गुणिले 2x यांचा जेव्हा गुणाकार केला, तेव्हा किती मिळत आहे? तर 3.92 असं उत्तर येत आहे. असं आपल्याला गणितामध्ये सांगितलंय. बघा, x गुणिले x म्हणजे काय होणार आहे? तर x चा वर्ग होणार आहे. त्याचबरोबर हे जे 2 आहेत ते इकडे काय आहेत? गुणिले आहेत. ते इकडे जाऊन भागिले होतील. म्हणजेच 3.92 भागिले किती येणार आहेत? 2. आता यांचा भागाकार आपण इथं जशास तसा लगेच करून टाकूया. जसं की 2 1 2
बे बे खाली राहिला 1 आणि 92 किती होतात? तर 18 होतात. इथं दशांश आहे म्हणून लगेच इथं दशांश देऊन टाका. 92 18 आणि खाली राहिला 1 बेसख 12 म्हणजेच या ठिकाणी एक्स वर्ग बरोबर काय मिळालं आहे? तर 1.96 मिळालेले आहेत. तर आपण इथं काय करूया? सॉरी दोन्ही बाजूचे काय घेऊया? वर्गमूळ घेऊया. आणि जर तुम्ही काय केले असतील, वर्गपाठ केले असतील, तर दशांशचा विचार न करता हे काय आहेत 196 आहेत. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल, हे 196 कशाचा वर्ग आहे? तर 14चा वर्ग आहे. मग लगेच तुमच्या लक्षात येईल एक्स बरोबर काय येणार आहे? 1.4. तर इथं काय केलेलं आहे, जे काही म्हणजे 1.4 गुणिले 1.4 जर केलं आपण, म्हणजेच वर्ग म्हणजे काय असतो? तर त्याच संख्येला त्याच संख्येनं गुणणे म्हणजे काय असतो? वर्ग असतो. तर यांचा जर आपण वर्ग केला किंवा गुणाकार केला, तर आपल्याला काय मिळणार आहे? 1.96 मिळणार आहे. तर या पद्धतीनं आपल्याला एक्सचं उत्तर मिळालेलं आहे किंवा एक्सची किंमत या ठिकाणी मिळालेली आहे. परंतु आपल्याला एक्सची किंमत पाहिजेच नाही. आपल्याला त्यांना विचारलंय, की मोठी संख्या कोणती? आणि प्रश्नामध्ये सांगितलंय, की पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या ही काय आहे? दुप्पट आहे. मग आपल्याला दुसरी संख्या जी आहे ती काढावी लागेल. मग एक्सची किंमत या ठिकाणी बघा 2 गुणिले एक्सची किंमत किती आहे? 1.4 आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला गुणाकार या ठिकाणी मी काय केलं आहे, तर एक्सची किंमत या ठिकाणी मांडून टाकली आणि हे 2 जशास तसे म्हणजे आता हे गुणाकार करायचा आहे. तर गुणाकार काय येईल बघा. बेचोक 8 आणि बे बे आणि मधातला दशांश जशास तसा म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जी काही मोठी संख्या पाहिजे आहे ती मिळालेली आहे 2.8 ऑप्शनमध्ये बघा. तर या ठिकाणी ऑप्शन डी हे आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 7वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की 2 दशमान संख्येचा गुणाकार हा 14.837 आहे. जर त्यापैकी एक संख्या 4.01 असेल, तर दुसरी संख्या किंवा दुसरी दशमान संख्या कोणती? असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा आपण या ठिकाणी मांडणी करूया. आणखीन परत एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑप्शनवरून बऱ्याचशा आपल्याला काय होतं उत्तराच्या जवळ-जवळ जाता येतं. तर ऑप्शनवरून उत्तराच्या जवळ-जवळ जाता येतं म्हणजेच या ठिकाणी विचार केला तर ऑप्शनमध्ये प्रत्येक ठिकाणी काय दिलेले आहे? तर 3 आणि 7 दिलेले आहेत. मग दशांश चिन्ह मागे-पुढे केलेले आहेत. तर आपल्याला आधार घ्यावा लागणार आहे ते म्हणजे 3चा आणि 7चा. तर बघा आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, की 2 संख्यांचा गुणाकार हा किती आहे? तर 2 संख्येचा गुणाकार आहे 14.837 हा काय आहे? 2 संख्येचा गुणाकार आहे. त्यापैकी एक संख्या आपल्याला माहित आहे, ती म्हणजेच 4.01 ही काय आहे? एक संख्या आहे आणि मग आपल्याला दुसरी जी संख्या आहे, ती काय करायची? काढायची आहे. अर्थातच इकडं काय आहे? गुणाकारात आहे, तर इकडं काय होईल? भागाकारात जाईल ती संख्या. म्हणजेच आता मी इथं सविस्तर लिहून घेते, की एक्स बरोबर काय येणार आहे? 14.837 भागिले 4.01 आलं लक्षात? मग आता मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, की अंशामधील जे काही दशांश आहे ते उडवण्यासाठी किती स्थळानंतर दशांश आहे? तर 3 स्थळानंतर आहे. म्हणून खाली 3 शून्य द्यायचे. त्याचबरोबर छेदामध्ये 2 स्थळानंतर दशांश आहे. तर वरी 2 शून्य दिले, की इथलचा पण दशांश उडून जाईल. म्हणजेच बघा काय होईल ती संख्या? बघा, आधी आहे ती संख्या मी या ठिकाणी मांडून घेतली. खाली 2 स्थळानंतर दशांश आहे म्हणून 2 शून्य दिले आणि खालची संख्या आहे ती म्हणजेच 401 वरी 3 स्थळानंतर दशांश आहे म्हणून काय केलं 3 शून्य दिले. आता सगळ्यात अगोदर काय करायचं तर शून्य शून्य कटत असतील तर ते काटून घ्यायचे. हे बघा या ठिकाणी हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आता जे राहिलं आहे त्यानं काय करायचं आहे भाग द्यायचा आहे. तर जसं आपल्याला सोप्या पद्धतीनं समजतं त्या पद्धतीनं मी इथं मांडून घेते. बघा असा भागाकार आपण लहानपणापासून केलेला असतो म्हणून हा भागाकार आपल्याला काय होतो लवकर समजतो. तर संख्या आहे 14,837 आलं लक्षात? आता आपल्याला काय करायचं आहे तर 3 आणि 7चाच विचार करायचा आहे. म्हणजे मी काय म्हणत आहे तर 4,010 ला आपल्याला एकदा 3 न गुणायचं आहे आणि 4,010 ला एकदा आपण 7 न गुणायचं आहे. बघा आधी मी 3 न गुणून घेते. तर 3 शून्य शून्य, 3 एक 3, 3 शून्य शून्य आणि 3 चोक 12. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 12,030 एक उत्तर मिळालेलं आहे. आता लागलीच काय करते मी, या ठिकाणी 7 न पण गुणून घेते बघा. 7 शून्य शून्य, 7 एक 7, 7 शून्य 7 आणि 7 चोक 28. तर संख्या या ठिकाणी मी लिहून घेतलेल्या आहेत. आता इकडं थोडंसं लक्ष द्या. तर बघा आपण या ठिकाणी आता ही जी संख्या आहे ती आहे 4 अंकी संख्या आणि ही आहे 5 अंकी संख्या. तर 4,010 ला जेव्हा आपण 3 न गुणलं तेव्हा आपल्याला काय मिळत आहे 5 अंकी संख्या मिळत आहे. ती म्हणजे कोणती? तर 12,030
आणि इकडं संख्या आहे 14,837 म्हणजेच या ठिकाणी योग्य भाग बसत आहे 3चा. मग आपण 3 न भाग देऊया. खाली लिहून घ्या 12,030. आता बघा 12,030 14,837 मधून वजा करायचे. म्हणजेच बघा 7 मधून 0 गेला तर खाली राहिले 7. 3 मधून 3 गेले खाली राहिला 0. 8 मधून 0 गेला तर 8 राहिले खाली. आणि 4 मधून 2 गेले तर खाली राहिले 2. 1 मधून 1 गेला खाली राहिला 0. आता बघा त्या ठिकाणी संख्या दिसत आहे तुम्हाला 2807 आणि या ठिकाणी पण संख्या दिसत आहे ती म्हणजे 28,070. म्हणजे आपल्याला जर तिकडे एक शून्य असेल तर त्या ठिकाणी 7चा पूर्ण भाग बसतो आणि त्या ठिकाणी शून्य देण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर इथं दशांश द्यावा लागेल. आलं का लक्षात? इथं दशांश दिला की इथं शून्य येणार आहे आणि तिथं शून्य आला की लगेच आपल्याला इकडे लक्षात येईल की 4010 ला जर 7 न गुणलं किंवा 4010च्या पाड्यात 7 नंबरला किती आहेत? 28,070 आहेत. मग लागलीच आपण तिथं भाग देणार. कितीचा भाग बसतो बरं? तर 7चा भाग बसतो आणि मग आपण इथं लिहिणार 28,070. आलं का लक्षात? बाकी काय उरली तर काय शून्य शून्य उरलेले आहेत आणि आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे 3.7. बघा बरं ऑप्शनमध्ये. तर 3.7 हे 1 नंबरला म्हणजेच ए ऑप्शन काय आहे? तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे गणित सोडवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल, तर तुमच्या जे काही मित्रपरिवार आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. चला तर घेऊया मग आता 8वं गणित. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 8वं गणित आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. हे पण गणित बघा जर तरचं आहे. जर तरचं गणित जेव्हा जेव्हा येईल ते म्हणजे आपल्याला तिथं 50% उत्तर त्यांनाच दिलेलं असतं. त्यामधून फक्त थोडंसं काय करायचं आपल्याला डोकं लावायचं असतं आणि लगेचच उत्तर मिळत असतं. मी या ठिकाणी काय करते, प्रश्न लिहून घेते. त्यांना म्हटलंय की जर काय असेल 12,276 भागिले 1.55 तर त्याचं उत्तर त्यांना दिलं आहे की 79,000 सॉरी 7,920 त्यांना उत्तर दिलेलं आहे. तर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की 1227.6 भागिले 79,20 तर याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर बघा ऑप्शनचा जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला संख्या दिसत आहे ती म्हणजे 155 मग ते दशांश इकडे इकडे असतील मध्ये काही शून्य दिलेले असतील परंतु ही संख्या तुम्हाला दिसत आहे म्हणजेच आपल्याला उत्तर काढण्यासाठी या संख्येचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला मी म्हणलं होतं जर तरचा जर गणित आलं तर त्याचं उत्तर कशामध्ये असतं तर आपल्या प्रश्नामध्येच उत्तर असतं जसं की या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे बघा 1.55 हेच उत्तर आपलं येणार आहे परंतु दशांश नेमका कुठं असेल तर त्यासाठी ही सगळी खटाटप आपण लावलेली आहे. आता सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपण काय करूया, तर जे काही दशांश आहे, ते दशांश हटवण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे संख्या आहे बघा 12,27,6 किंवा 12,276 इथं मधात दशांश आहे आणि त्या संख्येला भागायचं आहे 7,920 न. तर बघा वरी एक स्थळानंतर दशांश आहे, तर आपल्याला काय करावं लागणार आहे, खाली एक शून्य घ्यावा लागणार आहे. म्हणजेच ती संख्या कशी बनेल बघा. तर 12,276 आणि खाली एक शून्य वाढून येईल. म्हणून आता या ठिकाणी या संख्येची किंमत काय होणार आहे, वाढणार आहे. आता बघा खालची पण संख्या 5 अंकी झाली आणि वरची पण संख्या ही काय झालेली आहे, 5 अंकी झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर 79,200 ला 200 न काय करायचं आहे, 12,276 ला भाग घालायचा आहे. आता आपण पहिल्यापासून असा भागाकार केलेला आहे, म्हणून या ठिकाणी मी असा भागाकार करत आहे. संख्या आहे 79,200 या संख्येनं तुम्हाला भाग घालायचा आहे 12,276 ला. आता बघा विचार केला तर लगेचच तुमच्या लक्षात येईल, की ज्या संख्येनं भाग घालायचा आहे, ती संख्या मोठी आहे आणि ज्या संख्येला भाग घालायचा आहे, ती संख्या काय होत आहे? लहान आहे. मग आपल्या एक गोष्ट लक्षात यावी, की आपल्याला काय करावं लागणार आहे? 0 पॉइंट देऊन या ठिकाणी 0 घ्यावा लागेल. म्हणजेच या ठिकाणी आता ही संख्या मोठी झाली बघा. मोठी म्हणजे फार मोठी झाली आता. आता बघा तर भाग देत असताना सगळ्यात अगोदर विचार करा, की आता ही जी संख्या आहे आणि या संख्येला आपल्याला कोणकोणत्या संख्येनं भाग द्यायचा आहे, तर आपल्याला पहिल्यांदा 1 न भाग द्यायचा आहे, त्याच्यानंतर 5 चा भाग बसणार आहे. म्हणजेच मी काय करते या ठिकाणी 79,200 ला काय करते 5 न गुणून घेते आणि 79 म्हणजे 1 न तर काय गुणायची गरजच नाही, कारण की या ठिकाणी 1 चाच भाग बसणार आहे. बघा 0, 0, 5 दोन्ही 10, 10 ला 0, हातचा आला 1, 9 5 45, 45 आणि 1 46, 46 ला 6, हातचे आले
4, 7 35, 35 आणि 4 39. तर या ठिकाणी आपल्याला संख्या मिळत आहे 3,96,000. म्हणजे 5चा एक भाग द्यायचा आहे आपल्याला आणि 1चा एक भाग द्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी या संख्येचा भाग तर जाणार नाहीये, कारण ती संख्या आहे 1,22,760. म्हणजे आपण 1 न भाग देऊया. 1चा भाग बसला म्हणजे त्या ठिकाणी संख्या आहे 39,200. 39,200 एक 39,200. तर बघा, वजाबाकी करा. 0, 6 मधून 0 गेला तर 6 राहतात. 7 मधून 2 गेले तर खाली 5 राहतात. आणि आता बघा, 2 मधून तर 9 जाणार नाहीत, म्हणून काय केलं आपण, तर या ठिकाणी याच्याकडनं हातचा घेऊन या ठिकाणी 12 मधून 9 गेले तर खाली राहतात 3. 12 मधून 9 गेले तर खाली राहिले 3. आणि या ठिकाणी आता 1 राहिला म्हणजे त्याच्याकडनं हातचा घेतला तर ते झाले 11. 11तून 9 गेले, सॉरी 11तून 7 गेले तर खाली राहिले 4. आता बघा, या ठिकाणी संख्या तयार झालेली आहे ती म्हणजेच 43,560. आलं का लक्षात? 43,560 ला या ठिकाणी 79,200 न भाग जाईल का? तर जाणार नाहीये. मग आपल्याला काय करावं लागणार आहे? एक शून्य वाढ करावं लागणार आहे. आणि इथं आपण दशांश दिलेला आहे म्हणजे इकडे आपल्याला शून्य घेता येतो. मग शून्य घेतल्याच्या नंतर थोडंसं इकडे लक्ष द्या. तर आपल्याला 5 नंबरला कोणती संख्या मिळत आहे? तर 3,96,000 मिळत आहे. तिकडे 4,35,600 संख्या आहे. म्हणजेच आपण इथं 5चा भाग देऊ शकतो. संख्या आहे 3,96,000. आता यांची करा वजाबाकी. शून्यातून 0 गेला, शून्यातून 0 गेला आणि 6 मधून 0 गेला तर खाली राहिले 6. आता पुढं, तर 15 मधून 6 काढायचे आहेत. म्हणजे त्या ठिकाणी आपण इकडून हातचा घेतला, हे झाले 2. आणि 15तून 6 गेले तर खाली किती राहतात? 9 राहतात. आलं का लक्षात? 9 राहिले. आणि 12 मधून 9 गेले तर खाली किती राहतात? 3 राहतात. इकडचा आपण हातचा इकडे दिला होता म्हणजे हे झाले 3. 3 मधून 3 गेले तर 0 राहिला. आता इथं तुम्हाला संख्या दिसत आहे ती म्हणजे 39,600, है की नाही? आणि 79,200 ला जर आपण 5 न गुणलं तर आपल्याला ती संख्या मिळत आहे म्हणजे 3,96,000. तर तिकडे एक शून्य वाढवला तर ती पण संख्या काय होणार आहे? 3,96,000 होणार आहे. म्हणजेच आपण इथं दशांश दिलेला आहे तर आपण इकडे शून्य वाढवू शकतो. शून्य वाढवला आणि इथं डबल 5चा भाग बसवला म्हणजे 3,96,000 हे शून्य. आता बाकी काय उरणार आहे? तर शून्यच उरणार आहे बाकी, है की नाही? मग आपलं उत्तर आलेलं आहे ते म्हणजे 0.155. ऑप्शनमध्ये बघा. तर ऑप्शनमध्ये या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे ते म्हणजेच ऑप्शन सी हे काय आहे? योग्य उत्तर आहे. ऑप्शन सी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 9वा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की जेव्हा 48.0480 ला 8 ने भागावे, तेव्हा येणारा भागाकार असेल. तर किती असेल? तर असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा, 48.480 ला आपल्याला भागायचं आहे 8 ने. तर मग आता मी काय करणार? तर वरचा दशांश सोडवण्यासाठी मी काय करणार आहे? तर खाली शून्य देणार आहे. मग कशी होणार आहे ती संख्या? तुम्हाला इथे लिहून दाखवते ती संख्या कशी होईल. तर 48,480 भागिले किती होणार आहे? तर 3 शून्य द्यायचे आहेत. मग काय केले मी? 3 शून्य दिले. परंतु या ठिकाणी एक शून्य काय होतो? हा शून्य कटतो. तर आपल्याला काय करायचं आहे? 800 न 4,848 ला भाग द्यायचा आहे. तर मी इथं भागाकार तुम्हाला काय करणार आहे? उभ्या मांडणीमध्ये व्यवस्थित लिहून दाखवणार आहे. संख्या आहे 4,848. आपल्याला भाग द्यायचा आहे. कशाने द्यायचा आहे? तर 800 न भाग द्यायचा आहे. आता तुम्हाला 8चा पाढा तर सर्वांना येतच असेल, तर 8च्या पाढ्यावरून तुम्ही 800चा पाढा काय करू शकता? बनवू शकता. म्हणजे बघा, 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24, 8 चोक 32, 8 पंचे 40, 8 संग 48, 8 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. तर काय करायचंय? फक्त इथं वर 2 शून्य आहेत म्हणून इथं काय करायचे? असे 2 शून्य ऍड करायचे आहेत. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही हा पाढा काय केलेला आहे? तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला भाग बघायचा आहे. कशानं भाग बसल तर? तर बघा, या ठिकाणी 800च्या पाढ्यामध्ये आपल्याला बघायचं आहे 4,848 कुठं आहे? तर 4,848 जरी नसले तरी 4,800 तुम्हाला दिसत आहेत बघा. बघा, इथं 4,800 आहेत. किती नंबरला आहेत?
तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 नंबरला काय आहेत? तर 4,800 आहेत. म्हणजेच इथं मी 6चा भाग देऊन 4,800 घेतले. आलं लक्षात? मग आता साहजिकच 4,848 मधून 4,800 गेले, तर बाकी काय उरणार आहे? 48 उरणार आहे. आलं लक्षात? आता बघा किती आहे? तर 800 न 48ला भाग जाईल का? जाणार नाही. म्हणून मी काय केलं, या ठिकाणी काय केला? दशांश दिलेला आहे. दशांश दिल्याच्या नंतर पण तुम्हाला दिसत आहे, की संख्या काय बनत आहे? तर 4,080 बनत आहे. म्हणजे संख्या 800 पेक्षा लहानच आहे. म्हणून मी काय केलं? इथे एक शून्य दिला. आलं लक्षात? आणि मग इथं पण मला शून्य घेता आला. मग आता संख्या काय बनली आहे? तर 4,800 बनली. मग तिथं कितीनं भाग बसल? तर 6चा भाग बसून जाईल. आणि मग मी काय केलं इथं 4,800 ला 4,800 आणि बाकी काय येणार आहे? तर 0 येणार आहे. तर ऑप्शनमध्ये बघा 6.06 असं कुठं उत्तर आहे का? तर ऑप्शनमध्ये जर विचार केला तर ए मध्ये त्यांना काय दिलं आहे बघा. ए मध्ये त्यांना दिलं आहे की काय दिलं आहे ए मध्ये 6.060 असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर या ठिकाणी ए असणार आहे. काय आहे? ऑप्शन ए हे काय आहे? योग्य उत्तर आहे. असा ऑप्शन दुसरा कोणताही नाही. म्हणजे या ठिकाणचे पहिले 3 स्थळं काय झालेले आहेत? मॅच झालेले आहेत. म्हणून मी या ठिकाणी ऑप्शन ए हे योग्य उत्तर देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो हे नक्की कमेंटद्वारे कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.